यानंतर एक ब्रेकिंग बातमी समोर येते। बातमी तुम्ही जर प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी मोठी आहे। मुंबई गोवा महामार्गावरती पेडणे मालपे या भागामध्ये दरड कोसळल्याची घटना घडली आहे। त्यामुळे नॅशनल हायवे 66 हा बंद करण्यात आलाय। सध्या वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आली आहे। रस्त्याच्या बाजूला असलेली संरक्षण भिंत देखील कोसळली आहे। सध्या महामार्ग वाहतुकीसाठी बंद असल्यामुळे वाहन चालक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात नाराज आहेत। त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। जर तुम्ही याच महामार्गाने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची ही अपडेट आहे। ही दरड कोसळल्यामुळे वाहतुकीमध्ये मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होते। वाहतूक सेवा जी आहे या मार्गावरची ती विस्कळीत झाली आहे। सतत पडणाऱ्या मागील 3 ते 4 दिवसाच्या मुसळधार पावसाचा फटका जो आहे तो कोकणासह गोवा राज्याला देखील बसलेला पाहायला मिळतोय। जर आपण पाहिलं तर मुंबई गोवा महामार्गाची ही दुरावस्था आपण पाहतोय। हा गोव्याकडून मुंबईकडे जाणारा रस्ता आहे, नॅशनल हायवे आहे आणि या नॅशनल हायवेची ही दुरावस्था आपण पाहतोय। या ठिकाणाहून काही 2 ते 3 दिवसापूर्वी एक दरड कोसळली होती आणि त्यानंतर हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता। त्याच्यानंतर पुन्हा ही दरड जी आहे ती मोठ्या प्रमाणात कोसळलेली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। अतिशय मोठ्या प्रमाणात ही दरड असल्याचे एक चित्र जे आहे, कारण या ठिकाणी आजूबाजूला असणाऱ्या 2 संरक्षक भिंत तोडून ही दरड जी आहे ती दोन्ही लेनवर आली आणि मुंबईकडे जाणारी तसेच गोव्याकडे येणारी ही जी वाहतूक आहे ही पूर्णपणे ठप्प झालेली पाहायला मिळते। पेडणे तालुक्यातील मालपे या गावामधून हा रस्ता जातो आणि या रस्त्याचा भाग जो आहे जर आपण पाहिला तर कशा पद्धतीने हा डोंगराचा भाग जो आहे तो या ठिकाणी खाली कोसळलेला दिसतोय आपल्याला। त्यामुळे जर ही 2 ते 3 दिवसापूर्वी कोसळलेली दरड जर त्यावेळी वाहतूक बंद केली नसती तर मात्र मोठा अनर्थ या ठिकाणी या मुंबई गोवा नॅशनल हायवे